फक्त 10 ते 12 या तुळशी पत्त्याच्या पानांपासून आपण आपल्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करू शकतो. कारण तुळशीमध्ये अतिशय आयुर्वेदिक गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेवरचे सगळे वांगाचे डाग, काळे डाग, धब्बे, सुरकुत्या अतिशय वेगाने दूर व्हायला मदत होत असते. अतिशय आयुर्वेदिक आणि घरगुती असा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. जेणेकरून या रेमेडीचा पूर्णपणे लाभ तुम्हाला घेता येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे वांग डाग नष्ट व्हायला ही रेमेडी खूप चांगल्या पद्धतीने मदत करणार आहे. त्यासाठी चला वेळ वाया न घालवता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला साधारणतः 10 ते 12 एवढे तुळशीचे पानं लागणार आहेत. तर तुळशी पानामध्ये खूप आयुर्वेदिक असे गुणधर्म असतात. खाण्यासाठीच त्याचे फायदे आपल्या शरीरासाठी तर खूप असतातच. त्याचबरोबर आपल्या स्किनसाठी किंवा त्वचेवरील जेवढे देखील समस्या असतात किंवा प्रॉब्लेम असतात ते देखील दूर करण्यासाठी तुळशीचे पत्ते हे किंवा पानं हे खूपच जास्त औषधीय गुणधर्म या तुळशी पानांमध्ये असतात. त्यासाठी आपल्याला 10 ते 12 एवढी तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि ते स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून त्याच्यावरची जेवढी देखील धूळ असेल ती सगळी निघून जाईल. आता या तुळशी पानांना आपल्याला मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये देखील तुम्ही याची पेस्ट तयार करू शकतात. तर तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल तसेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या स्किनसाठी आणि शरीरासाठी खूपच जास्त चांगली असते. तर आता या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या तुळशी पत्त्यांची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर थोडं पाणी ॲड करून आपण या ठिकाणी याचं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे. तर बघू शकतात की अशा प्रकारे हा ज्यूस तयार होतो किंवा तुळशी पत्त्यांचा अतिशय लिक्विडी फॉर्ममध्ये हा रस तयार होत असतो. तर एका कॉटनच्या कापडाच्या मदतीने किंवा रुमालाच्या मदतीने आता आपल्याला हा रस चांगल्या पद्धतीने चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्या स्किनसाठी खूप छान असा आपल्याला बघायला मिळेल. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. आणि नवीनच तुम्ही माझे हे चॅनल ओपन केलेलं असेल किंवा नवीनच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला आता या ठिकाणी आपण एका वाटीमध्ये तुळशीच्या पानांचा हा ज्यूस तर चाळून घेतलेला आहे. तर आता हा 2 बाउलमध्ये म्हणजेच 2 वाट्यांमध्ये आपल्याला हा डिवाइड करून घ्यायचा आहे. तर ही रेमेडी आपण 2 स्टेपमध्ये करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप नका करू. तुम्हाला खूपच जास्त याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे बघायला मिळणार आहे. तर आता या ठिकाणी जो अर्धा रस होता तो एका वाटीमध्ये आपण नेक्स्ट स्टेपसाठी काढून ठेवणार आहोत. तर चला आता या ठिकाणी आपल्याला पहिली स्टेप करून घ्यायची आहे, ते म्हणजे क्लिन्झिंग प्लस मसाज क्रीम आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल. तर साधारणतः 1 टेबलस्पून एवढं मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल येतं त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. जर का तुम्हाला प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल सूट होत असेल तर तुम्ही त्याचा देखील या रेमेडीसाठी यूज करू शकतात. तर आता ॲलोवेरा जेल घातल्यानंतर आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनिटासाठी कंटिन्युअसली हे मिक्स करत राहा, जेणेकरून पूर्णपणे ते क्रीमी स्ट्रक्चरमध्ये किंवा क्रीमी फॉर्ममध्ये यायला मदत होईल. तर बघू शकताय तुम्ही काही वेळानंतरच ही चांगल्या प्रकारे ही क्रीम या ठिकाणी तयार होऊन मिळते. तर ही क्रीम तुम्ही ॲज अ नाईट क्रीम म्हणून देखील चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात. त्यासाठी एका काचेच्या कंटेनरमध्ये तुम्ही ही क्रीम स्टोअर करून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून जास्त दिवस ती चांगल्या पद्धतीत राहील किंवा चांगल्या कंडिशनमध्ये राहील आणि अजिबातही खराब होणार नाही. तर आता ही आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करायची आहे ते बघून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला चेहरा आधी स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेहऱ्यावर आपल्याला ही मसाज क्रीम अप्लाय करायची आहे. तर या क्रीमचे फायदे हे खूपच जास्त आहेत, कारण आपण फक्त ॲलोवेरा जेल आणि तुळशी पानांचा ज्यूस यामध्ये यूज केलेला आहे. तर आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट या क्रीममुळे किंवा क्लिन्झिंगमुळे होणार नाही. तर या उलट आपण जे केमिकलयुक्त क्लिन्झिंग आपल्या चेहऱ्यासाठी किंवा क्रीम आपल्या त्वचेसाठी यूज करतो त्याचे तात्पुरते आपल्या चेहऱ्यावर आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात. परंतु काही काळानंतर आपल्या त्वचेवर त्याचे रिॲक्शन देखील आपल्याला जाणवत असतात. त्यासाठी घरगुती आपण आयुर्वेदिक अशी ही क्रीम तयार करू शकतो. तर आता ही क्रीम आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायची आहे.
आणि 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज नक्की करा. यामुळे आपल्या त्वचेवरील जेवढी देखील डेड स्किन असेल किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असेल ती सगळी रिमूव्ह व्हायला मदत होईल. आणि अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दिसतंय तशा प्रकारे चेहऱ्याला मसाज नक्की करा. यामुळे तुमच्या त्वचेवर तुम्हाला खूप चांगला असा रिझल्ट बघायला मिळेल. आणि तुमच्या त्वचेवर जेवढे देखील डार्क सर्कल असतील किंवा काळे डाग धब्बे असतील आणि वाढत्या वयानुसार जे सुरकुते असतात ते देखील कमी करायला तुळशी पत्ते हे खूप छान अशी मदत करत असतात किंवा खूपच जास्त इफेक्टिव्ह असतात. तर तुळशीच्या पानांमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टी जी खूप जास्त प्रमाणात असते, त्यामुळे आपल्या वाढत्या वयानुसार देखील आपल्या चेहऱ्याची त्वचा ही अतिशय तरुण दिसायला मदत होत असते. तर आता 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज झाल्यानंतर परत एकदा एक लेयर आपल्याला किंवा सेकंड लेयर चेहऱ्यावर या मसाज क्रीमची अप्लाय करायची आहे. आणि शक्य होत असेल तर 5 मिनिटासाठी हा ड्राय होऊ द्या आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्या. या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकतात की किती असा रिफ्रेशिंग लुक चेहऱ्यावर दिसतोय किंवा चेहऱ्याची त्वचा ही किती जास्त क्लीन झालेली आहे. तर या ठिकाणी आता आपली पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. तर आता सेकंड स्टेप आपण करून घेऊया. तर आता बाउलमध्ये जे आपण तुळशीच्या पानांचा ज्यूस काढलेला होता, त्यामध्ये आपल्याला आता पहिलं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे राईस फ्लोअर. तर राईस फ्लोअरमध्ये व्हाईटनिंग प्रॉपर्टी जी खूप जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला ग्लास स्किन इफेक्ट द्यायला खूप चांगल्या प्रकारे मदत करत असते. त्यासाठी आपल्याला या रेमेडीमध्ये राईस फ्लोअरचाच म्हणजे तांदळाच्या पिठाचाच वापर करायचा आहे. तर फाईन असं पावडर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर तांदळाचं पीठ ही आपल्या त्वचेला लाईटनिंग किंवा ब्राईटनिंग इफेक्ट द्यायला खूप चांगलं असं मदत करत असतं. त्यासाठी आपल्याला आवर्जून तांदळाच्या पिठाचाच वापर करायचा आहे. तर तुळशीची पाने आणि तांदळाच्या पिठाचं कॉम्बिनेशन हे खूप चांगल्या प्रकारे आपल्या स्किनवर काम करत असतं. दोघेही आपल्या त्वचेला ब्राईटनिंग इफेक्ट द्यायला मदत करत असतात. त्यासाठी आपल्याला साधारणतः 1 टेबलस्पून एवढा राईस फ्लोअरचा वापर करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे हा पॅक मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला एक मॉइश्चरायझिंगचं किंवा हायड्रेशनचं कुठलंही एक सोर्स आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, ते म्हणजेच मध. तर जर का तुम्हाला मध हे स्किनला सूट होत नसेल तर तुम्ही या जागेवर ॲलोवेरा जेलचा देखील वापर करू शकतात. तर मधामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे वाढत्या वयानुसार जे सुरकुते आलेले असतात ते देखील कमी करायला मध हे खूप जास्त इफेक्टिव्ह असतं. तर आता यामध्ये मध घातल्यानंतर आपल्याला जे नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजेच व्हाईट टर्मरिक म्हणजेच कस्तुरी हळद. तर कस्तुरी हळद ही स्पेशली आपल्या स्किनसाठी वापरली जाते. तसेच कॉस्मेटिकमध्ये देखील कस्तुरी हळदीचाच वापर केला जातो. त्यासाठी आपल्याला कस्तुरी हळदीच्याच या रेमेडीसाठी वापर करायचा आहे. शक्यतो किचनची हळद या ठिकाणी अवॉइड करा. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही किचनची हळद या ठिकाणी स्किप देखील करू शकतात किंवा हळद तुम्ही स्किप केली तरी देखील चालेल. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही फेस पॅकचे स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीनेच ठेवायचं आहे. तर चला आता हा असा इफेक्टिव्ह असा फेस पॅक तयार झालेला आहे. तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करत असताना आपल्याला लोअर टू अपर डायरेक्शनमध्येच अप्लाय करायचा आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा अतिशय इन्स्टंटली आपल्याला आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. कुठलाही फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच अप्लाय करायला हवा. तर तुळशी पानांमध्ये ऑलरेडी कूलिंग इफेक्ट हा खूप चांगल्या प्रकारे असतो. त्यामुळे हा फेस पॅक अप्लाय केल्यानंतर अतिशय कूलिंग इफेक्ट आपल्याला आपल्या त्वचेवर जाणवत असतो. तर चला आता या ठिकाणी लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर तसाच सोडायचा नाही आहे. तर 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज नक्की करा. कारण आपण यामध्ये राईस फ्लोअरचा यूज केलेला आहे. राईस फ्लोअरमध्ये स्मॉल असे पार्टिकल्स असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेवर त्या राईस फ्लोअरमुळे नॅचरली एक्सफोलिएशन देखील होत असतं, म्हणजे स्क्रबिंग होत असतं. तर त्यासाठी हलक्या हाताने पूर्ण त्वचेला आपल्याला मसाज करायची आहे, जेणेकरून जेवढे देखील ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील ते चांगल्या प्रकारे रिमूव्ह व्हायलाही हा फेस पॅक मदत करेल. तर चला आता 5 ते 6 मिनिटासाठी चेहऱ्यावर मसाज झाल्यानंतर फेस पॅकची सेकंड लेअर अप्लाय करायला कधीच विसरायला नको. ही स्टेप देखील खूप जास्त इम्पॉर्टंट असते. यामुळे आपल्या त्वचेवर इन्स्टंटली ग्लो यायला देखील मदत होत असते. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जास्तीचे वांगाचे डाग असतील ते देखील रिमूव्ह व्हायला ही स्टेप खूप जास्त महत्त्वपूर्ण असते. तर फेस पॅकची सेकंड लेअर अप्लाय केल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी हा असा ड्राय होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या.
तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावरचे सगळी डेड स्किन आहे ती देखील रिमूव्ह होत असते. तर चला आता या ठिकाणी हा ग्लो लॉक करण्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला कधीच विसरायला नको, कारण मॉइश्चरायझरमुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, तसेच वाढत्या वयानुसार ज्या सुरकुत्या आपल्या त्वचेवर आलेल्या असतात ते देखील मिनिमाइज व्हायला मॉइश्चरायझर खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं. तसेच आपल्या त्वचेवर फेसपॅक अप्लाय झाल्यामुळे किंवा स्क्रब केल्यामुळे जे पोर्स असतात ते ओपन झालेले असतात ते देखील लॉक करायचं काम मॉइश्चरायझर करत असतात. त्यासाठी मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे चेहऱ्यावर मसाज नक्की करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होतं आणि आपल्या चेहऱ्यावर त्याचा नॅचरल असा ग्लो आपल्याला बघायला मिळत असतो. तर या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकतात, खूपच सुंदर असा ग्लो आलेला आहे. नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने ही रेमेडी तयार करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.